आहे. त्यामध्ये पुनर्गठन सुरुवातीला अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमाती, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यानंतर खुला प्रवर्ग, हे असे 4 मुख्य प्रवर्ग होणार आहेत. आणि त्यानंतर अनुसूचित जाती त्यामधले महिलांचं आरक्षण, अनुसूचित जमातींचे आरक्षित पद आहेत त्यामधले महिलांचं आरक्षण, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जे काही आरक्षित पद असतील त्यामध्ये महिलांचं, आणि खुल्या प्रवर्गासाठी जे काही सरपंचाची पदं येतील त्यामध्ये महिलांचं, असं आरक्षण आपण काढणार आहोत. एकूण फ्रेमवर्क असं आहे. हे जे काय SC पहिल्यांदा म्हणजेच अनुसूचित जातीसाठी आपण आरक्षण काढणार आहोत. यामध्ये काढत असताना माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं जे पत्र आहे त्यानुसार 125 ग्रामपंचायतीसाठी 13 पदं आपल्याला निश्चित करून दिलेली आहेत. 13मध्ये निम्म आणि निम्म्यापेक्षा जास्त महिलांसाठी राखीव आहे. त्यामध्ये 7 पदं आहेत ते महिलांसाठी राखीव. यामध्ये एक असं लक्षात येईल आपल्याला, जेव्हा 6.5 असं होतं तेव्हा पूर्ण अंक धरला जातो, म्हणून 7 जी पदं आहेत ती महिलांसाठी असतील. त्यानंतर आहे अनुसूचित जमाती. अनुसूचित जमातीसाठी ती 125 पैकी 3 पदं आरक्षित करायची आहेत. त्यामध्ये 3 मध्ये 2 महिलांसाठी घेतील. मगाशी जसं सांगितलं पूर्ण अंकात घ्यायचं आहे म्हणून त्यामध्ये 2 होतील. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे, त्यामध्ये 34 पदं आपल्याला निश्चित करून दिलेले आहेत. हे समसमान होतात म्हणून 17 अशी पदं यामध्ये येतील. त्यानंतर खुला प्रवर्गासाठी जी काही उरलेली आहेत ती सगळी म्हणजे ग्रामपंचायत येतील. त्यामध्ये 75 हे येत आहेत आणि 75 मधले 50% म्हणजेच 38 हे पदं आहेत ते आपल्याला महिलांसाठी राखीव असेल. यामध्ये काही अडचण आहे का? तुम्हाला असेल तर कृपया सांगा, म्हणजे आपण डिस्कस करू आणि नंतर पुढे जाऊ. ST आणि ST हे जे काही सरपंच पदांचं आरक्षण काढायचं आहे, यामध्ये आपल्याला अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाच्या त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आतापर्यंत म्हणजे 2010, 2015 आणि 2020 अशा 3 पंचवार्षिक कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतीला ST आणि STचं आतापर्यंत आरक्षण पडलेलं नाही त्यांना आपण द्यायचं आहे. मात्र ते देत असताना 2011ची जनगणना ही ग्राह्य धरायची आहे आणि 2011च्या जनगणने गाव आहे वटणवाडी, दुसरं कासारी, तिसरं बेलगाव, सुलेमान देवळ, पिंपरी उमरी, पांगुळगव्हाण, बांधकेल, बीड सांगवी, पांढरे, मैदा, ब्रह्मगाव, डोंगरगड आणि पारोली ही जी 13 ग्रामपंचायत आहेत यांना आपल्याला SCचं आरक्षण पडणार आहे. त्यामध्ये SC थोडक्यात आपण पुरुष म्हणतो, SC पुरुष महिला दोघांना जी चिठ्ठी काढली जाईल ती महिलेसाठी असेल, एवढं लक्षात ठेवावं. ठीक आहे. ही जनगणना आहे 2011ची आहे आणि त्या बेसवर आपण हे आरक्षण आता सध्या काढतो आहोत. पण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या गावामध्ये एवढी SCची STची OBCची संख्या नाही आहे किंवा आम्हाला पात्र सरपंच मिळत नाही कुठल्या कारणानुसार पात्र. तर त्यामुळे ऑब्जेक्शन सगळ्यांचं आहे, त्या सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे. पण या सगळ्यासाठी मी एक गोष्ट आपल्याला क्लिअर करते, माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार आपण हे काम करतो. त्यामुळं आपलं म्हणजे तक्रार म्हणता येणार नाही, पण आपलं म्हणणं जरी बरोबर असलं तरी मला त्यामध्ये फारसं काही करता येत नाहीये. जसं आरक्षण निघेल त्याप्रमाणे आपण सगळ्यांच्या समक्ष करणार आहोत. अनुसूचित जातीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी हे 13 चिठ्ठ्या आहेत. यामधून जी चिठ्ठी ही मुलगी बाहेर काढेल ती महिलांसाठी राखीव असेल. द्या माहिती काय नाव आहे? पहिलं आहे जे महिलांसाठी राखीव आहे, अनुसूचित जातीमधल्या महिलांसाठी राखीव असलेलं ग्रामपंचायत आहे
पेलगाव. दुसरा आहे पिंपरी डोंगरी. तिसरा आहे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असलेल्या पांढरी. चौथा आहे बीड सांगवी, अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव. त्यानंतर पाचवी ग्रामपंचायत आहे पारोडी. सहावी ग्रामपंचायत आहे बारके, अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असलेली सहावी ग्रामपंचायत बारके. आणि आता ही शेवटची चिठ्ठी आहे जी महिलांसाठी राखीव असेल. अशा प्रकारे अनुसूचित जाती महिलांसाठी जे राखीव आहे, आरक्षित आहे, अशा 7 ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्या आपण आता तुमच्या समक्ष काढलेल्या आहेत. या सगळ्या अनुसूचित, आता पुरुष म्हणता येणार नाही, पण अनुसूचित साठी आरक्षित आहे. नंतर ज्या काही चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये ब्रह्मगाव, दुसरं वडकवाडी, तिसरं सुलेमान देवळा, चौथं पांगोळ, पाचवं मैदा आणि 6वं डोंगर. हे अनुसूचित जातीसाठी आरक्षण असलेल्या ह्या ग्रामपंचायतीची नावे आहेत. या 3 मध्ये आजपर्यंत ज्यांना आरक्षणाची संधी मिळालेली नाही अशा ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये आहेत कुंडेफळ, वाटेफळ, शेरी बुद्रुक आणि शेरी बुद्रुक. हे आहेत ज्यांना आजपर्यंत अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाची संधी. शेरी बुद्रुक, कुंडेफळ, वाटेफळ आणि शेरी बुद्रुक. जमातीसाठी सरपंच पद आरक्षण करत असताना या 3 चिठ्ठ्या होत्या. त्यामधलं पहिली चिठ्ठी काढलेली आहे जी महिलांसाठी राखीव असेल, शेरी खुर्द. आपण एकूण 2 चिठ्ठ्या काढणार आहोत. आता ही दुसरी आणि शेवटची चिठ्ठी आहे जी महिलांसाठी राखीव असेल, शेरी बुद्रुक आहे जी महिलांसाठी राखीव असेल. म्हणजे एकूण 3 अनुसूचित जमातीसाठी 3 आपल्याला सरपंच पदाच्या ग्रामपंचायतीचे आरक्षण काढायचं होतं. त्यामधलं 2 आहे शेरी खुर्द, शेरी बुद्रुक. या दोन्ही अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहेत. आणि कुंडेफळ, वाटेफळ आहे ते अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. आपण आरक्षण काढत आहोत. केल्याप्रमाणे 34 पदांसाठी 34 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण काढणार आहोत. त्यांची जी काही क्रायटेरिया आहे ते मी आपल्याला सांगते. पहिल्यांदा हे जसं SC आणि ST यांचं जे आरक्षण काढलं ते लोकसंख्येच्या प्रमाणात काढलेलं होतं. मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी काढत असताना मागच्या 3 निवडणुकांमध्ये ज्या ग्रामपंचायतीला आरक्षण पडलेलं नव्हतं त्या ग्रामपंचायती आपण यात विचारात घेणार आहेत. मागच्या 3 म्हणजे 2010, 2015 आणि 2020 या 3 निवडणुकांमध्ये ज्या ग्रामपंचायतींना आरक्षण पडलेलं नाहीये अशांची यादी मी आपल्याला वाचून दाखवते. पहिल्यांदा ही 31 ग्रामपंचायतीची यादी आहे आणि उरलेल्या 3 आहेत त्यामध्ये मी थोड्या वेळानं आपल्याला हे झाल्यावर एक्सप्लेन करते. यामध्ये पहिलं गाव आहे आंबोरा, दुसरं आहे अरणवेरा, तिसरं बोरुडी, चौथं चिंचोली, 5वं चिंचपूर, 6वं देसूर, 7वा देऊळगाव घाट, 8 फट्टेवडगाव, 9 गवकेल, 10 हिंगणे, 11 करेवडगाव, 12 करेवाडी, 13 केळसांगवी, 14 केरूळ, 15 खडकत, 16 खडगवान, 17 खिळद, 18 किनी,
19 कुंभेपळ, 20 मांडवा, 21 मोराळा, 22 पाटसरा, 23 पिंपरखेड, 24 पिंपळा, 25 पिंपरी आष्टी, 26 सांगवी आष्टी, 27 सुंबेवाडी, 28 वेलतुरी, 29 बाळेवाडी, 30 चिखली आणि 31 डोईठाण हे 31 ग्रामपंचायती आहेत ज्यांना आत्तापर्यंत नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी संधी मिळालेली नव्हती. पण आपल्याला राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी महोदयांचे असे निर्देश आहेत की आपल्याला 34 गावांचा ग्रामपंचायतीचं आरक्षण काढायचं आहे. यासाठी 2000 अगदी सुरुवातीला 2010ला SCला आरक्षण पडलेली यादी आहे आपल्याला. तर त्यानुसार त्यातली आपण काही गावं घेणार आहे जे आतापर्यंत OBCला पडलेलं नव्हतं आरक्षण. असं पहिलं गाव आहे हाला ज्या ग्रामपंचायतीला OBCचं आरक्षण पडलेलं होतं ते परत रिपीट त्यातले 3 आपल्याला चिठ्ठ्या काढाव्या लागतील. त्यासाठी गावं आहेत भाळवणी, दैठणा, धिरडी, हातोला, जामगाव, कडा, कानडी खुर्द, केळ, लमानतांडा, वाघळूज, मातावळी, नांदूर, पिंपळगाव घाट, पिंपरी घाटा, सांगवी पाटण, सावरगाव घाट, शेकापूर, सुरडी, उंदरखेल, वाहिरा आणि शेवटचा वाळूंज. आता यापैकी आपल्याला 3 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. पहिल्यांदा 20 चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठ्यांपैकी ज्या 3 चिठ्ठ्या येतील ते नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत. 7, 8, 9, 10, 6 सुरडी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी हे कन्सिडर करणार आहोत. आता दुसरी चिठ्ठी दैठणा, आणि वाळूंज. म्हणजे ह्या ज्या 3 चिठ्ठ्या आल्या त्या आपल्याला 34 झाल्या. हे ग्रामपंचायती ज्या नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित असणार आहेत आता झालेल्या आहेत. आता त्यापैकी वाचून आपण ते चिठ्ठ्या परत त्या पारदर्शक बरणीमध्ये घालूया. आंबोरा, अरणवीरा, बोरुडी, चिंचोली, चिंचपूर, देसूर, देऊळगाव घाट, फतेवडगाव, गहुकेर, हिंगणी, करेवडगाव, करेवाडी, केळसांगवी, केरूळ, खडकर, खरडगवार, खिळद, किनी, कुंभेफळ, मांडवा, मोराळा, पाटसरा, पिंपरखेड, पिंपळा, पिंपरी आष्टी, सांगवी आष्टी, सुंबेवाडी, वेलतुरी, बाळेवाडी, चिखली,
दोयटार, वाळूंज, सुरडी आणि दैठणा हे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी ह्या 34 ग्रामपंचायती झाल्या की ज्या 34 असतील आणि यामधून ज्या चिठ्ठ्या बाहेर काढल्या जातील त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गामधील महिलांसाठी राखीव असतील. आलं लक्षात? 17 चिठ्ठ्या काढल्या जातील. प्रवर्गासाठी एकूण 34 चिठ्ठ्या आहेत, ग्रामपंचायती आहेत. त्या आपण आता या पारदर्शक बरणीमध्ये टाकतो. 1, 2 त्या बरणीमधली या छोट्या मुलीने जी कुठली चिठ्ठी बाहेर काढेल ती नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असेल. करेवाडी नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असलेली चिठ्ठी आहे ती. वेलतुरी सुरडी मांडवा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या चिठ्ठ्या आपण आता बाहेर काढतोय. केळसांगवी केरूर हो जरा जास्त आहे. चिंचोली किती झालं? कुंभेफळ कुंभेफळ एकदा मोजून घेशो. सांगवी एसटी पिंपरखेड किन्नी दैठणा. एकूण आपल्याला 17 काढायचे आहे. त्यामधलं 13वं करेवडगाव. 14वी ग्रामपंचायत अंबोरा. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 15व ग्रामपंचायतीला आता अरणवेरा. एकदा परत काउंट कर. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेलं आता ग्रामपंचायती जे 16व ग्रामपंचायत आहे डोईठाण. आणि आता ही 17वी शेवटची चिठ्ठी असेल जी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असेल.
देऊळगाव घाट असलेल्या या ज्या उरलेल्या चिठ्ठ्या आहेत त्या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यांची नावं आता आपण वाचून दाखवतो इथं. वाचू दाखव. ग्रामपंचायत 17 ग्रामपंचायती आहेत त्या याप्रमाणे आहेत. पहिले हिंगणी, बाळेवाडी, चिंचपूर, खडकर, वाळूज, सुंबेवाडी, बोरुडी, देसूर, चिखली, पिंपळा, पिंपरी आष्टी, खरडगवार, मोराळा, पाटसरा, खिळद, फतेवडगाव आणि गौखेड उर्वरित. हा आता असं म्हणू आपण, पण नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या ह्या ज्या चिठ्ठ्या नंतरच्या काढलेल्या आहेत त्यासाठी आहे. 125 ग्रामपंचायत आपण आता काढलेला आहे. सर्वप्रथम आपण काढलं अनुसूचित जातीसाठी काढलेलं आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ग्रामपंचायत असेल त्यांचं आरक्षण काढलेलं आहे. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी काढलेला आहे. आणि आता जी आपण शेवटचे प्रवर्ग काढणार आहोत ते खुला प्रवर्ग काढणार आहोत. यामध्ये एकूण 75 ग्रामपंचायती आहेत खुल्या प्रवर्गासाठी. चिंचाळा, तवलवाडी, निमगाव बोडका, पिंपळगाव दाणे, पोखरी, मातकुळी, कोयाळ, धनगरवाडी डोयटल, धनगरवाडी पिंपळा, नांदा, शिराळ, सोलापूरवाडी, हाजीपूर, टाकळशिंग, नागतळा, वंजरवाडी, हनुमंतगाव, हाकेवाडी, अष्टहरीनारायण, गोंगडेवाडी, हिवरा, म्हसोबाचीवाडी, रुई नालकोल, साबलखेड, सराटे वडगाव, शिरापूर, ढोबळ सांगवी, पिंपळगाव घाट, सावरगाव घाट, उंदरखेल, दादेगाव, पारगाव जोगेश्वरी, देवळाली, जळगाव, मंगरूळ, पांगरा, शेडाळा, केळ, जामगाव, वाहिरा, सांगवी पाटण, कडा, कानडी खुर्द, कापसी, कुंटेफळ कुंडी, गंगादेवी, दौला वडगाव, निमगाव चोबा, लिंबोडी, टाकळी अमिया, साले वडगाव, भातोडी, धामणगाव, करंजी, पुंडी, साकत, भाळवणी, धिरडी, हातोळा, लमानतांडा वाघुळूज, मातावळी, नांदूर, पिंपरी घाटा, शेकापूर, बावी, देवी निमगाव, धानोरा, घाटापिंपरी, हातळण, कारकेल खुर्द, कारकेल बुद्रुक, कोहिनी, लोणी सय्यद मीर आणि वाघुळूज. ह्या ज्या एकूण 75 ग्रामपंचायती आहेत या खुल्या प्रवर्गासाठी क्लिअर कट आपल्याला मिळालेल्या आहेत. आता यामधल्या एकूण 38 ग्रामपंचायती आहेत ज्या आपल्याला महिला प्रवर्गासाठी काढावयाच्या आहेत. यामध्ये 75 पैकी आतापर्यंत महिला प्रवर्गाला आरक्षण अजिबातच मिळालेलं नाहीये अशा ग्रामपंचायतीची संख्या आहे 31 आहे की ज्यांना आपल्याला 38 पैकी 31 ग्रामपंचायती ह्या डायरेक्ट येतात. त्यांची नावं पहिल्यांदा मी आपल्याला वाचून दाखवते. कानडी बुद्रुक खुल्या प्रवर्गासाठी महिलेसाठी राखीव असलेली ही ग्रामपंचायत आहे. त्याची नावं मी आता आपल्याला वाचून दाखवते. त्यामधलं पहिलं गाव आहे कानडी बुद्रुक, चिंचाळा, तवलवाडी, निमगाव बोडका, पिंपळगाव दाणी, पोखरी, मातकुळी, कोयाळ, धनगरवाडी डोयटल, धनगरवाडी पिंपळा, नांदा, शिराळ,
सोलापूरवाडी, हाजीपूर, टाकळशिंग, नागतळा, वंजारवाडी, हनुमंतगाव, हाकेवाडी, अष्टहरिनारायण, घोंगडेवाडी, हिवरा, म्हसोबाची वाडी, रुई नालकोल, साबलखेड, सराटे वडगाव, शिरापूर, टोंबे, पिंपळगाव घाट, सावरगाव घाट आणि उंदरखेड हे जे 31 ग्रामपंचायती आहेत, या ग्रामपंचायतींना आतापर्यंत महिलांसाठी राखीव पडलेलं नव्हतं आरक्षण. त्यासाठी ह्या क्लिअर कट आपल्याला महिलांसाठी राखीव टाकावे लागतील. आणि त्यानंतर एकूण 38 ग्रामपंचायती काढायच्या आहेत. त्यामधल्या ह्या महिलांसाठी 31 डायरेक्ट आल्या आणि उरलेल्या ज्या काही 7 आहेत त्या 2010 नंतर आरक्षित झालेल्या नव्हत्या, त्या ग्रामपंचायती आहेत. त्यामुळं खुल्या प्रवर्गासाठी महिलांचं आरक्षण काढण्यासाठी आपल्याला चिठ्ठ्या काढायला लागत नाही आहेत. त्यामध्ये आहेत दादेगाव, पारगाव जोगेश्वरी, देवळाली, जळगाव, मंगरूळ, पांगरा आणि शेडाळा. आता ह्या ज्या 38 ग्रामपंचायती वाचलेल्या आहेत या सगळ्या खुला प्रवर्गातील समांतर प्रवर्ग महिलेसाठी राखीव असलेल्या आहेत. लक्षात आलं? समजलं? आता या सोडून उरलेल्या आहेत 37 जनरलच्या एकूण 37 ग्रामपंचायती आहेत. हा खुला प्रवर्ग आहे. यामध्ये महिलाही उमेदवार म्हणून उभा राहू शकते किंवा पुरुषही राहू शकतात. त्यांची नावं अशी आहेत: केळ, जामगाव, वाहिरा, सांगवी पाटण, कडा, कानडी खुर्द, कापसी, कुंटेपळकुंडी, गंगादेवी, दौला वडगाव, निमगाव चोबा, लिंबोडी, टाकळी अमिया, साले वडगाव, भातोडी, धामणगाव, करंजी, पुंडी, साखर, बाळवणी, धिरडी, हातोला, लमानतांडा वागळूज, मातावळी, नांदूर, पिंपरी घाटा, शेकापूर, बावी, देवी निमगाव, धानोरा, घाटापिंपरी, हातळण, कारकेल बुद्रुक, कारकेल खुर्द, कोहिनी, लोणी सय्यदमीर आणि वागळूज ह्या एकूण 37 ग्रामपंचायती. आज आष्टी तालुक्यातील एकूण 185 ग्रामपंचायतीचे आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. हे आरक्षण 2025 ते 2030 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी लागू असेल. हे सरपंच पदाचं आरक्षण आहे. यामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील 13 जून 2025 निर्देश आहेत. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडचे 16 जून 2025 ही निर्देश आहेत. त्यानुसार आपण हे आरक्षण काढलेलं आहे. यामध्ये 125 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 34 आणि खुला प्रवर्गासाठी 75 ही ग्रामपंचायतीची संख्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देशित केलेली आहे. आता एकूण ग्रामपंचायतीपैकी त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेली पदांची संख्या याप्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी 13 पैकी 7 महिलांच्यासाठी आरक्षित असणार आहे. अनुसूचित जमातीमध्ये एकूण 3 ग्रामपंचायती होत्या, त्यापैकी 2 ग्रामपंचायती आहेत त्या महिलांसाठी आरक्षित असतील. नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये एकूण 34 ग्रामपंचायती होत्या, त्यामधले 17 ग्रामपंचायती आहेत ते महिलांसाठी आरक्षित असतील. आणि खुल्यासाठी एकूण 75 ग्रामपंचायती होत्या, त्यापैकी 38 ज्या आहेत ते ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव असतील. याची एकूण प्रक्रिया आज इथं सर्वांच्या समक्ष पार पडलेली आहे. यामध्ये 125 ग्रामपंचायतीमध्ये निर्धारित केलेल्या ज्या प्रवर्गानुसार संख्या होती त्याकरिता चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहे. पहिल्यांदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची जे ग्रामपंचायती निश्चित केलेल्या आहेत ते सन 2010 ची जी जनगणना जाहीर केलेली गेली आहे त्या जनगणनेमध्ये उतरत्या क्रमाने ज्या ग्रामपंचायतीचा आतापर्यंत आरक्षित पडलेलं नव्हतं त्या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये मागच्या 3 टर्ममध्ये ज्या ग्रामपंचायतींना नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले नव्हते अशी ग्रामपंचायती निवडल्या गेल्या होत्या आणि उर्वरित खुल्यामध्ये घेतल्या गेल्या होत्या. आता अनुसूचित जातीसाठी 13 मधील 7 महिलांसाठी चिठ्ठ्या टाकून ही मुलगी आहे या मुलगीला इथं बोलवण्यात आलं होतं. सर्वांसमक्ष पारदर्शक वर्णीमध्ये 13 ग्रामपंचायतीच्या नावाच्या चिठ्ठ्या आपण टाकलेल्या होत्या आणि त्यामधल्या
ज्या काही चिठ्ठ्या बाहेर काढल्या जातील त्या महिलेसाठी राखीव असतील, अशा पद्धतीने ही कार्यपद्धती चालली होती. त्याबरोबर अनुसूचित जमातीसाठी पण अशाच पद्धतीचे, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सुद्धा अशाच पद्धतीची कार्यपद्धती आज इथं पार पडली आहे.